इतिहासात प्रथमच रामवाडीत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होताच इच्छा भगवंताची परिवाराकडून भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगावचा राणा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे इतिहासात प्रथमच रामवाडी परिसरात आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। रेल्वे पुलाच्या कामामुळे यंदा पालखीचा मार्ग बदलल्याने प्रथमच रामवाडीतील वारकरी भक्तांना महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याचा योग लाभला। टाळ मृदुंगाचा निनाद, गणगण गणात बोतेचा जयघोष आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात भाविकांनी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत भक्तिसागरात तल्लीन होत आध्यात्मिक आनंद अनुभवला। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने गुलाब पुष्पांची भव्य पुष्पवृष्टी करून पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील भाविकांना राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, श्री सद्गुरू बसवारूढ मठाचे अधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका चैत्राली गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शैल गजा, श्रीमती लक्ष्मी दत्तात्रय नडगिरी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी केले। यावेळी श्री शिवपुत्र अप्पाजी यांनी नामस्मरण, सेवाभाव आणि संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत संतांच्या चरणस्पर्शाने भूमी पावन होते आणि समाजात प्रेम, समता व भक्तीची भावना दृढ होते असे मत व्यक्त केले। शिस्त पाळला पाहिजे, वेळेवर वेळ चुकला की सगळं चुकतंय क्रम म्हणताय तसं। आता काल पोलीस आले होते, त्यांनी म्हटलं की त्या वारीचा शिस्त बघून आम्ही पण शिकतो असं म्हटलं। एवढा शिस्तीत चालणारा एकमेव वारी आहे गजानन महाराजांचं, ते शिस्त आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आणू। आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर व स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सामूहिक मनोगतात इतिहासात प्रथमच श्री गजानन महाराजांची पालखी रामवाडीत आल्याने संपूर्ण परिसर धन्य झाला असून वारकरी संप्रदायाची सेवा, समता आणि भक्तीची परंपरा अधिक बळकट होईल असे मत व्यक्त केले। महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व आध्यात्मिक उन्नती लाभो अशी प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली। स्थानिक नगरसेवक आमचे किसन दादा असतील, चैत्रालीताई, लक्ष्मीताई, अंबिकाताई एवढे यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये स्वागत झाले। श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा सांगता कार्यक्रममध्ये उपस्थित राहण्याची सर्वप्रथम मी भाग्यवान समजते। स्वागताचा कार्यक्रमाला उपस्थित राहून आज सांगता कार्यक्रमासाठी आमच्या 22 प्रभाग क्रमांकाचे नगरसेवक आदरणीय किसन दादांनी बोलवल्याबद्दल सर्वप्रथम आभारी आहे। जितके घेऊ तितके दर्शन हे कमीच आहे। गेले 2 दिवस झालं सोलापूरकरांना या गजानन महाराजांचे दर्शन होत आहे। आपला अख्खा सोलापूर हा भक्तिमय वातावरणात रंगलेला आहे। या माऊलींचं करेल तितकं कौतुक कमी आहे। 1200 किलोमीटरचा प्रवास शिस्तबद्ध अतिशय काटेकोरपणाने ही पालखी जाते, ह्याचं दर्शन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे। याबद्दल मन असं भरून आलेलं आहे। श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन या रस्त्यावरून झालेलं आहे। अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे फुलांची रांगोळी काढलेली आहे, रांगोळीचा सडा घातलेला आहे। ठिकठिकाणी उत्साह स्वरूपामध्ये सगळीकडे पोस्टर्स, बॅनर्स लावून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसाद वाटप करून इथले आमचे सन्मान्य नगरसेवक किसनदादा, त्याचबरोबर चैत्रालीताई, अंबिकाताई या सगळ्यांनी मिळून आणि आमच्या लक्ष्मीताई नडगिरी या सगळ्यांनी मिळून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं या प्रभागामध्ये स्वागत केलेलं आहे। इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा नगरसेवक किसन जाधव म्हणाले, श्री गजानन महाराजांच्या दिंडीच्या इतिहासात प्रथमच पालखी रामवाडीत आली हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे। महाराजांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात नवचैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ही सेवा पुढेही अखंड सुरू राहील। जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांचं पालखीचं आगमन झालं आणि विशेष करून इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदाच आमच्या रामवाडी भागाला हे भाग्य लाभलेलं आहे की गजानन महाराजांचं पालखीचं
पदस्पर्श आमच्या रामवाडी परिसरामध्ये झालेला आहे. त्यामुळं आम्ही सर्व रामवाडीकर, सर्व प्रभाग 22चे सर्व भाविक भक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी लीन झालो आणि त्यांचं स्वागत केलं आहे. त्याच्या इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीनं सर्व भक्तांचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो आणि आमचं परम भाग्य आहे की गजानन महाराजांच्या पालखीचं सेवा करण्याची एक भक्त म्हणून आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल मी या भागाचा सदस्य नात्यानं आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू ब्रदर जाधव, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, महादेव राठोड, श्रीकांत गिड्डे, यल्लप्पा शिवपुरे, हुलगप्पा शासम, उत्तम देडे, गोपाळ जाधव, पवन बेरे, किरण सकटे, विकी सकटे यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.